मराठा आरक्षणासाठी 41 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली। 12वीमध्ये 90% मार्क मिळवूनही मुलाला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे। या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एका पित्यानेच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आलेली आहे। बाबासाहेब जनार्दन पडूळ वय वर्ष 41 असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव। संभाजीनगर जिल्ह्यातील लाड सावंगी येथील रहिवासी आहेत। बाबासाहेब पडूळ यांच्या मुलाला 12वीमध्ये परीक्षेत 90% मार्क मिळाले होते, मात्र तरीही इंजिनिअरिंगला नंबर लागत नसल्याची खंत त्यांच्या मनामध्ये होती। गेल्या अनेक वर्षांपासून ते आरक्षण लढ्यामध्ये सक्रियपणे आंदोलन सहभागी होत असतात। त्याबद्दल त्यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटे हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। याबाबतची माहिती मिळताच गावकऱ्यांसह मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे। दरम्यान एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आवाज उठवत लक्षवेधी लढा सुरू केलेला असतानाही आत्महत्येची घटना समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।